आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। आफताब, एकीकडे वैष्णवीच्या प्रकरणाची महाराष्ट्रभरात चर्चा सुरू असताना सोलापूरमध्ये देखील असाच प्रकार घडलाय। कशा पद्धतीने हे सगळं घडलं, कसा छळ करण्यात आला, काय आरोप आहे कुटुंबियांचा? प्रज्ञा, अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना आहे म्हणावं लागेल। खरं तर हृदयद्रावक ही घटना आहे। खरं तर मी सगळ्यात आधी एक अपडेट देतो की आशा राणी यांची जी मुलगी आहे 3 वर्षाची चिमुकली वैष्णवी, तिचं देखील नाव आहे, ती आता या कुटुंबियांच्या ताब्यात मिळालेली आहे। खरं तर काल जेव्हापासून घटना घडली होती ही मुलगी सासरच्याच मंडळींच्या ताब्यात होती आणि मात्र आता तिला इथं पोहोचवलेलं आहे। आशा राणी यांची मोठी बहीण उषा राणी आपल्यासोबत आहे। ताई, आता तुमच्या कुटुंबियांच्या ताब्यात मुलगी दिली, कालपासून ती त्यांच्याच ताब्यात होती? हो, त्यांच्या ताब्यातच होती। आता ते पण आम्ही खूप वेळा फोन केल्यावर तिला आणून दिलं इथं। काय खरं तर तुम्ही त्याच घरामध्ये विवाहित आहात, त्यांच्या आशा राणी यांच्या धीरासोबत तुमचं लग्न झालेलं आहे। काय नेमकं सगळं प्रकरण घडत होतं घरात? कशा पद्धतीने त्यांना त्रास होत होता? घरात सारखं तिला म्हणजे कामं करून घ्यायचं, म्हणजे कधी कधी 3 वाजता उठवायचं, कधी कधी पहाटे 4 वाजता उठायचं। काय पण म्हणजे कामं करून पण कामं करत नाही। वारंवार तिला म्हणजे टीका करायची की हिला काहीच येत नाही, उंडगी आहे, बहिरी आहे, तिला काय कामं जमत नाहीत, मेंटल आहे, डोक्यानं बाद आहे, असं काय काय तिला सारखं सारखं बोलत होते त्यांनी। तुम्ही असंही म्हणालात की खरं तर प्रेमविवाह झालेला होता, मात्र या प्रेमविवाहानंतर देखील तिला एवढा त्रास दिला जात होता, काय नेमकं? पहिल्यापासून तिला त्रासच आहे। पहिल्यापासून तिला मारहाण करायचं किंवा तिला सारखं जाऊन मम्मीकडनं पैसे आण, मी गाडी घेणार आहे असं म्हणायचं। पैशासाठी त्यांनी खूप मागणी करत होते, सारखं पैसे मागत होते मम्मी पप्पाकडनं। काल जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळेस तुम्ही कुठे होतात आणि हे सगळं प्रकरण घडल्यानंतर आता कुटुंबियांची काय भूमिका आहे? मी माहेरी होते सर, तिकडं 2 महिने झालं मी तिकडंच आहे। का तुम्हालाही तसाच त्रास काही? हो, मला पण नवऱ्यांनी म्हणलं तू निघून जा, मला तुझी गरज नाहीये, त्यामुळे मी 2 महिने झालं माहेरीच राहते। प्रज्ञा, खरं तर ही त्यांची मोठी बहीण आहे, जे मृत आशा राणी आहे त्यांच्या मोठ्या बहीण उषा राणी आहे आणि मोठा भाऊ जो ज्ञानेश्वर आहे त्यांच्यासोबत यांचा विवाह झालेला आहे आणि लहान भाऊ पवन सोबत धाकटी बहीण आशा राणी यांचा प्रेमविवाह झालेला होता। यांच्या विवाहानंतर खरं तर त्यांनी पळवून घेऊन लग्न केलेलं होतं, मात्र त्यानंतर अशा पद्धतीनेचा छळ करण्यात आला। त्यांची आई आहेत, काय मागणी आहे? खरं तर अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना आहे। काय नाही, त्याला फाशी द्यावं। माझ्या लेकीला लई त्रास दिलाय त्या भाड्यानं, त्याला मात्र मोकळं जीवन ठेवून येते। सासू आणि तिच्यानं लई त्रास दिलात माझ्या लेकराला। तुम्हाला व्हिडिओ कॉल करून देखील त्याने मारलं होतं असं देखील तुम्ही सांगितलं? 2दा तसंच केलंय, फोन चालू ठेवूनच मारत होता। रातोरात पळून आली होती मी असंच। याच्या आधी त्यांनी तक्रार दिली होती की तुमची मुलगी नांदा? तिला नाही, हे मोठी मुलगी नांदाची आहे म्हणून आम्ही ते मोठ्या जावायचं तोंड बघून आम्ही ग बसलो। आता लईच त्रास आधी केले त्यांनी या बारीला। मृत मुलीचे मामी देखील आहेत। मामी, खरं तर काय सगळा प्रकार घडत होता? तुमच्याकडे सगळ्यात आधी त्यांनी तक्रार केलेली होती, काय नेमकं सगळं? सर, मोठ्या मुलीचं लग्न झाल्यावरती मग ती 6 महिने माझ्याकडे आली होती मुंबईला राहायला। आल्यावरती मग तिच्याकडे फोन होता, माझ्याकडे छोटा फोन होता। मग मी कामाला जायचे, मी आल्यावरती मग तेव्हा त्यांचं यांच्या हळदीच्या कार्यक्रममध्येच त्यांचा थोडासा चालू होता। त्यानंतर मग ती मुंबईला आली, मग माझा नंबर घेतले त्याने, माझ्या फोनवरून तिच्याशी बोलत राहायचे 4-4, 5-5 तास दुपारी बोलत राहायचे त्या लोकांनी। मग एक दिवस ती बाहेर, आमचं पॅसेज आहे तिथे बसून ती बोलायची आणि त्याने म्हणालं की तू माझ्याशी लग्न करणार आहे की नाही, नाहीतर मी ट्रेन खाली जीव देतो। मग ती इकडून उत्तर दिली की तू जीव देतो तर मी पण देते, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, असं ती प्रेम होतं, हे सगळं होतं। मग यानंतर ही टोकाची भूमिका का घ्यावी लागली? सर, ते एकदा प्रेग्नेंट होती तेव्हा ढकलून दिलं, अबॉर्शन झाला, मग दुसरं बाळ झाला, त्यानंतर पण तिचा टॉर्चर चालू होता। दिवाळीच्या अगोदर पण तो तिला पोटात लात मारला होता, डोक्यावरती पण मारला होता आणि एक थोबाडीत चापड दिला। ही छोटी मुलगी आहे म्हणून त्याचा ती हात पकडली आणि सासरे झोपले होते म्हणून त्यांना उठवली सासऱ्याने की पप्पा मला नेऊन सोडा, काय झालं म्हणालं तर ती म्हणाली की नाही पप्पा, तुमचा मुलगा मला येते ती अत्यंत धक्कादायक आहे। लग्नासारखी गोष्ट जी अत्यंत जबाबदारीनं आणि विचार करून करायची असते, प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधून नाही तर डोळे सताळ उघडे ठेवून हा निर्णय घ्यावा लागतो आणि इथेच काही मुलींचे निर्णय चुकतात आणि मग त्यानंतर जे काही होतं ते अत्यंत त्रासदायक असतं। सगळ्यात महत्त्वाची भूमिका पालकांचीही असते की मुलींच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष देऊन त्याची दखल घेणं। अत्यंत धक्कादायक बातमी आहे, अत्यंत धक्कादायक माहिती आहे। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।